नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत हरभऱ्याच्या डाळीच्या पाण्याची आमटी। तर इकडे आमच्याकडे याला येळवण्याची आमटी सुद्धा म्हणतात। मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून एका भांड्यात अर्धी वाटी डाळ चांगली स्वच्छ धुवून घातलेली आहे शिजत, आणि लिंबूची फोडही शेजारी घातलेली आहे। ह्याला 5 शिट्ट्या कुकरला दिलेल्या आहेत। त्याचे पाणी गाळून निथळून काढलेले आहे। एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातले, जिरे मोहरी 1 चमचा घातलेला आहे, 7-8 पाने कढीपत्त्याची घातलेत, हळद घातले, मीठ घातलेलं आहे चवीनुसार, 4 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे, जिरे मोहरी कोथिंबीर लसूण आलं आणि तीळ जिरेचा मसाला मी करून ठेवला होता तो घातलेला आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर वरून घातलेली आहे। कशी झाली आमटी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। तुम्हाला आवडला व्हिडिओ असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत हरभऱ्याच्या डाळीच्या पाण्याची आमटी। ह्यालाच येळवण्याची आमटी म्हणतात। आपल्याकडे काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। मी अर्धी वाटी डाळ हरभऱ्याची घेतलेली आहे, ती 2 वेळा धुवून स्वच्छ घेतलेली आहे। कुकरमध्ये 5 शिट्ट्या काढण्यासाठी शिजत ठेवलेली आहे। शिजल्यानंतर मी गाळणीनं गाळून घेतलेली आहे। त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातले, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे 1 चमचा मोहरी फोडणीसाठी घातलेले आहे, कढीपत्ता 5-6 पाने घातलेले आहेत, हळद अर्धा चमचा घातले, मीठ चवीनुसार घातले, मसाला नेहमीचा खोबरं कोथिंबीर लसूण आलं तीळ जिरे हे भाजून बारीक पेस्ट घातलेले आहे, 1 चमचा गूळ घातला आहे, आमसूल 2 घातलेले आहेत फोडं, कोथिंबीर वरून पेरलेले आहे। तुम्हाला ही आमटी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।